काल शेतावर गेलो तिथं झाडांना म्हटलं आळं करावं म्हणून असं कुदळीने आजूबाजूने असं त्याला बोला करत आळं करायला लागलो तर एका ठिकाणी टन आवाज आला म्हणून बघितलं जरा चांगलं एका साईडने उकरून बघितलं तर त्यात मला एक दिवा सापडला असं जादूचा दिवा. तर गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला कळतं ना की पूर्वी की ते त्या दिव्याला असं जरा घासलं की त्यातनं जिनी येतो म्हणून मी पण ट्राय केला असं काही दिव्याला घासलं तर त्याच्यातनं असं एकदम धूर चालू झाला आणि त्या धुरातनं म्हटलं आता जिनी येईल म्हणून मी वर बघायला लागलो. ते जिनी नाही भूतच आलं तर असं. तर भूत आलं तर ते जिनीसारखंच त्यांनी पण मला सांगितलं की तुम्हाला कोणतेही सोपं काम सांग किंवा अवघड काम सांग मी ते करणार. आणि दुसरी अट टाकली की जर मी ते तू सांगितलेलं काम मी जर नाही केलं तर मी तुझ्या पासून लांब दूर निघून जाईल आणि तू जर काम करायला सांगायला कमी पडला तर मी तुझ्या बोकांडी बसेल किंवा मी तुला खाऊन टाकेन. अरे बापरे म्हणलं आता काय करायचं. मग इकडे तिकडे बघितलं म्हणलं अरे माझं रान नीट तयार कर नांगरून. त्यांनी नांगरलं म्हटलं त्याला एकदम प्लेन केलं. त्याला म्हटलं सऱ्या काढल्या. आलं म्हटलं आता ह्याला काय अजून काम सांगायचं इतकं पटापट करून यायचं. म्हटलं अरे माझ्या शेतात पाणी असलेल्या जागी विहीर खाण आणि तो गेला विहीर खांदली. तो विहिरीला एवढं पाणी लागलं. आता पाणी लागल्यानंतर आता ह्याला परत काय काम सांगायचं. म्हणलं हे पाणी माझ्या 100 एकर ऊसाला घेऊन ये. तो तिकडे गेला ऊसाला 100 एकर ऊसाला. म्हणलं आता 1000 वेळ लागेल. तेवढ्यात बायको आली. बायकोला म्हटलं अरे असं असं झालं त्याला आता काम कुठलं सांगायचं तेच कळणार. मग बायकोनं माझ्या कानात सांगितलं आणि मग म्हणले तो आला की त्याला काम सांगा तुमचा जिन्या आणि तुमचं भूत तुमच्यापाशी मी चालले गेले. आणि तेवढ्यात ऊसाला पाणी घेऊन आला तो. मग मी त्याला भूताला सांगितलं की तो म्हणलं मला नवीन काम सांगा. तर मी सांगितलं की ज्या देशात युद्ध चालू आहे 2 देशामध्ये ते युद्ध संपून ये. तो जो युद्ध संपवायला गेला आहे तो काय अजून आलेला नाही आणि मी माझी त्यापासून सुटका झाली. कधी कधी बायकोनी सांगितलेले सल्ले पण ऐकत जा तुमच्या फायदेशीर.